शिवनेरी टायगर्सच्या संघाने दुसरी मॅच जिंकली. तिसरी मॅच तुम्ही पाहणार रायगड वॉरियर्स आणि जंजिरा जायंट्स या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकला यामध्ये जंजिरा जायंट संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आलाय. एक अनाउन्समेंट मित्रांनो, सगळ्यांनी लक्ष द्या. मी सर्वांच्या माहितीसाठी चालेल ना. आपण थोड्याच वेळामध्ये जी माहिती आहे ती पोचूया, परंतु याआधी मॅच कडे वळूया. एका बाजूला जंजिरा आणि एका बाजूला रायगड या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. स्वराज्यापासून अजय राहिलेला जंजिरा किल्ला आणि एका बाजूला स्वराज्याची जिथे मात्र आपण पाहिलं ना तर स्वराज्याचा प्रमुख किल्ला म्हणून रायगडाकडे पाहिलं गेलं, ज्यावरती राज्याभिषेक सोहळा रायगडावरती झाला तो रायगड किल्ला. आणि जंजिरा आतापर्यंत जिथे मात्र स्वराज्यामध्ये कदापि हे आलेला नव्हता. जंजिरा हे नाव अरबी मधून येतं मित्रांनो. जिथे जंजिराचा विचार केला ना तर 542 तोफा हे जंजिरा किल्ल्यावरती आहेत. जिथे आपण पाहिलं ना तर सर्वाधिक मोठी तोफ म्हणून कलाल बांगडी या तोफेला पाहिलं गेलं जो जंजिरा किल्ल्यावरती आहे. मुरुड जंजिरा जिथे मैदानाच्या आतमध्ये खेळणारा रायगड संघ पाहायला मिळतोय ना, हे संघ या संघातील जे खेळाडू आहेत ना ते जास्त वय वर्षाचे नाही आहेत. जिथे चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचं. प्रतापगड पॅन्थर्स आणि रायगड इंडियन्स सर्वाधिक कमी वय वर्ष असणारे खेळाडू आहेत आणि अंडर 19 मध्ये भारतीय संघाने सर्वाधिक जास्त विश्वचषक जिंकले आहेत. हे तितकंच महत्वाचं राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये वळूया. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना स्वराज नाईक स्ट्राईक इनवरती, कल्पेश ठाकूर नॉन स्ट्राईकला ओम नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू पडेल. बॅटचं चुंबन घेतल्यानंतर स्पर्श केल्यानंतर स्ट्राईक इनवरती फलंदाज सज्ज. पहिला चेंडू पंचांकडे अपील इथे केली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. रिव्ह्यू नाही आहे आणि याकडे आपण लक्ष वेधूया. रायगड वॉरियर्स मैदानामध्ये फुलर लाईनच्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वराज नाईक याची भेदकता, गोलंदाजी आणि जी देहबोली पाहायला मिळते ना जंजिरा जायंट्सच्या संघाची, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. या गोलंदाजाने प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा टाकलाय. मग जिथे मात्र आपण पाहतो ना पहिला चेंडू फुलर लेनचा जो पॅडवरती ब्रश झाला, दुसरा चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. हा चेंडू इथे डॉट आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळणार स्वराज नाईक अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा फिंगर रोल केली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ढुंडो रे साजना असं फलंदाजाला इथे म्हटलं जात आहे. त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी नशीब रुसलंय की काय हे पाहायला मिळतंय. फलंदाज प्रयत्न तर जरूर करतोय परंतु त्याच्या पदरी आतापर्यंत पडलंय अपयश जरूर पडलंय. जंजिरा या संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जंजिरा हे नाव अरबी मधून जरूर आलं परंतु जंजिराचा अर्थ काय हे जरूर सांगू. गोलंदाज इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. अवांतर चेंडू मिळेल. संघाची धावसंख्या अवांतरने खातं खोललं जात आहे. जंजिरा या शब्दाचा अर्थ असा होतो मित्रांनो समुद्राला चहू बाजूने वेढलेली जागा, अर्थात जंजिरा. मैदानामध्ये गोलंदाज हाही चेंडू अधिक वेगाने यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. कुठे ना कुठेतरी फलंदाजाला चारी मुंड्याचित करणारी आणि अगदी त्याच वेळेला फलंदाजावरती जकडून ठेवणारी गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते स्वराज नाईक याच्याकडून. एक अवांतर चेंडू बदलला ना तर त्याने केलेली अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद.
पहिली मोठी मासळी जायला अडकली आहे, पहिली मोठी सफलता. थोडीशी घाई केली फलंदाजाने. चिरंजी यांच्याकडून जर का राहुलने कॅच टिपला ना तर त्याच्यासाठी कॅश प्राइस 500 रुपये राहणार आहे. गोलंदाज सज्ज. आपण विनंती करूया, दोन्ही संघाला आपला अतिरिक्त खेळाडू आलेला नाहीये. रायगड वॉरियर्स या षटकामध्ये व्हाईट बॉल आला, वगळता एकही धाव ही बॅटच्या स्वरूपामधून आलेली नाही आहे. हे षटक तितकंसं वादळी राहिलं, जिथे मात्र स्वराज नाईकने केवळ एक धाव खर्च करत एक गडी बाद करत असताना सामन्याची सुरुवात तर फ्लाकटून करून दिली आहे. एक डीजे ब्रेक घेऊया. अलंकारजी ठाकूर साहेब, आपणास विनंती असेल, या व्यासपीठावरती मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. आमच्यापर्यंत नाव पोहोचलेलं नाही आहे. रायगड वॉरियर्स, आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्यात. समीर शेठ नवीन फलंदाज मैदानामध्ये. होऊ दे जरा उशीर, सोडतोस का दीद, रात संपता पहाट होईल पुन्हा. आणि या मॅच मध्ये या फलंदाजांना एक चांगला कामकाज करून दाखवावं लागणार आहे. पहिला षटक हे आता मात्र इथून हे पकडून चालावं लागेल ना अमित सर, की मॅच 3 षटकांची आहे. पहिलं षटक संपुष्टात आलं, धावा एक वगळता कोणतीही धाव आलेली नाही आहे. केवळ एक धाव त्या चेंडूवरती आली, जी अतिरिक्त स्वरूपामधून राहिली. बहारदार गोलंदाजी केली स्वराज नाईकने. जीत खोत गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतात. फेरबदल केलाय क्षेत्ररक्षणामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. पहिला चेंडू अधिक वेगाने, भन्नाट वेगाने टाकला गेलेला हा चेंडू जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. ओमकार नाईकची गोलंदाजी जितकी तिखट आहे ना, त्यापेक्षा अधिक तिखट मारा या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. काय रिलीज पाहायला मिळाला, रिलीज पॉइंट ऑफ व्ह्यू पाहायला मिळतोय. परंतु त्याचं त्याहूनही अधिक त्याची देहबोली आणि त्याचा रिलीज, जो ज्या चेंडू रिलीज केल्यानंतर त्याची जी फॉलो थ्रू आहे ना, ती बहारदार राहिली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अधिक वेगाने सरळ बॅटने केला. स्टेट डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, जिथे रोनक येतोय. जीवदानी बामणडोंगरी संघाचा उपयुक्ततेचा महत्वाचा प्लेइंग 11 मधील खेळाडू मी काय जीत खोत इथे सज्ज दाखवत असताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाने तो गोलंदाजी करतोय. फास्ट अँड फ्युरियस चेंडू त्याने आतापर्यंत हात आले आहेत. पहिला चेंडू जरूर डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात नाही. या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इकडे काय मागतोयस? मॅच मैदानावरती चालू आहे. चौकार आलाय. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 6 धावा धावफलकावरती आहेत. या फलंदाजाचा टान्स वेगळा आहे. तो अगदी बॅटला दोन्ही पायांच्या मध्ये पकडतो. एक वेगळ्या ऍक्शनने तो खेळतोय आणि अगदी लिहिलं या ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर त्याने चौकार ठोकला. पुढे सरकला उजव्या यशीच्या बाहेर. भन्नाट वेगाने एक तेरी तो एक मेरी असं म्हणत असताना गोलंदाज जीत खोतने टाकलेला हा चेंडू, जो मात्र पाहायला मिळतोय जिथे डॉट बॉल येत असताना प्रतापगड पांथर्स संघाचा कर्णधार आणि राजगड इंडियन्स चला टॉस साठी या. राजगड इंडियन्स आणि प्रतापगड पांथर्स टॉस साठी या. नेक्स्ट मॅच. जीतचा हा चेंडू खोलवा टप्प्याचा, जिथे क्षेत्ररक्षक आलाय. शॉट फाईनल क्षेत्रामधून तडीया सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केलं जाते. तद्वर आली ती एकेरी धाव. क्रॉस बॅट आहे तिथे रील करून दाखवतोय फलंदाज समीर शेख, की मला अशा पद्धतीचा फटका खेळायचा होता. तितकंसं फटका खेळता आलेला नाहीये. गोलंदाजाची ही भेदक गोलंदाजी फलंदाजांना 4 मुंड्या चित करणारी राहिली आहे. जीत खोत जिथे आपण पाहतोय ना, तो जरूर म्हणतो एक तेरी है तो एक मेरी आहे. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. स्वतः गोलंदाज येतोय.
विरुद्ध दिशेने जात असताना जीत खोतने टिपलाय झेल. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. काय झेल टिपला, अफलातून गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडू पासून ज्याची आपण प्रशंसा केली ना, त्या जीत खोतला अमरजी म्हात्रे साहेब यांच्याकडून जो झेल टिपला ना त्याने, जीत खोतने जो अफलातून त्याने झेल टिपला, त्याच्यासाठी कॅश प्राइज 200 रुपये आलाय अमरजी म्हात्रे साहेबांकडून. आपल्या खेळाडूंवरती कौतुकाची थाप आपण द्यावी आणि त्यांना जास्तीत जास्त प्रेरणा द्यावी. राहुल नाईक यांनी जर का झेल टिपला ना, तर चरणजी नाईक यांच्याकडून कॅश प्राइज 500 रुपयाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय, जिथे 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. 7 धावा केवळ आल्या धाव फलकावरती पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकात चंदन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चंदन मात्रे गोलंदाजी मार्कवर. डू ऑर डाय मॅच या सामन्यामध्ये जिंकणारा संघाचं अस्तित्व कायम राहणार आहे. जो संघ परास्त होईल ना, त्याची हा जो प्रवास आहे ना, त्याला परतीचा करावा लागणार. या स्पर्धेमधून तुम्हाला माघार घ्यावी लागेल. ही डू ऑर डायची मॅच. काय घडणार या सामन्याच्या दरम्यान? जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हथोडे की चोट, पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला करावा लागणार आहे या मॅचच्या दरम्यान. हा चेंडू ऑन साइडला 1 धाव देऊन जाईल. संघाची धावसंख्या एकाने पुढे. 8 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण अनेक वेळेला म्हणतो की आपल्या कर्माची छाप अशा रीतीची पाडा ना, की आपली भूमिका संपल्यानंतर देखील तुमच्यासाठी टाळ्यांचा गजर व्हायला हवा. मैदानाच्या आतमध्ये तशा रीतीचा खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. अखूट टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. इट इज अ व्हाईट बॉल असं सांगत असताना हॅरी सर इथे अवांतर चेंडू घोषित करण्यात येतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे ती 9 रन्स. 9 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये झेल निसटलाय. काय घडते मैदानाच्या आतमध्ये? हे झेल मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का, हेही पाहावं लागणार आहे. झेल सुटल्यानंतर अनेक उपद्रव क्रिकेटच्या पुरुष क्षेत्रावरती आपण पाहिलेत, परंतु तितकासा विध्वंसक करणारा हा झेल राहील का जो सुटलाय फलंदाजाचा? ओम नाईकचा झेल सुटलाय, जो स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. हा फटका स्टेट डाउन ग्राउंड खेल है. क्षेत्ररक्षक आहे. फील्डर के मस्तक पर दस्तक देने वाली गेंद दीवार के बाहर. षटकार आलाय. संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकतीये. गोलंदाज पुन्हा एकदा. खुलवा टप्प्याचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर राखेल. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तदवर मात्र एक आली आहे. काय घडतं मैदानामध्ये? दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्या होत्या, परंतु अपघात टळलाय. धावा मिळत असताना पाहायला मिळतात. 2 संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचतीये ती 18 या धावसंख्येवरती. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आजचं दुपारचं जेवण जे आहे ते संपूर्णतः आयोजकांकडून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या व्यासपीठाच्या अगदी समोर फार्म हाऊस वरती जेवण राहील. लोअर फुल टोस. फटका चांगला आहे. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. फलंदाज गिरीश नाईकच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचतीये ती 24 धावा धाव फलकावरती आहेत. गिरीश नाईक. हा चेंडू इथे मात्र लॉफ्टेड ऑफ ड्रॉप पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये.
चेंडूवरती येत असताना धाव मिळते, एक षटक संपुष्टात येते. तिसरं एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 20-20 रन्स ऑन अ बोट. लेते छोटासा ब्रेक, जाते डी क्योर. सुनते एक मधुर संगीत. स्कोर कार्ड वरती 25 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक. बामणडोंगरीचा बाहुबली कशा रीतीची फटकेबाजी करणार, त्याच्या बॅट मधून मोठी फटकेबाजी येणार का, हे एक मोठं वाढून ठेवलेले हा 6 चेंडूंचा खेळ आहे. या 6 चेंडूंचा सामना जो आहे ना, हा तुमचं 25 झाल्यात दादा. हे 6 चेंडू जे आहेत ना, हे तुमच्यासाठी भवितव्य ठरवणार आहेत. कोणाला परतीचा प्रवास करावा लागेल, कोणाचे अस्तित्व टिकून राहणार या मॅच मध्ये, या साऱ्या गोष्टींची गोळाबेरीज अगदी थोड्याच वेळामध्ये, काहीच क्षणामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो प्रसाद नाईक. डेड बॉल पंच आमच्याकडे वळत आहेत. इथे मृत चेंडू म्हणून घोषित करण्यात येतोय. गोलंदाज इथे गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुल टोज ऑन साइडला ट्राय केलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक रुटेट करणं गरजेचं असणार आहे, परंतु इथे खेळाडू बाद, परंतु कोणता खेळाडू निश्चित बाद आहे हे देखील पाहावं लागणार आहे. आघाडीला आलेला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये ओम नाईक बाद. हारता वही है जो शिकायत बार बार करता है और जीतता वही है ना जो कोशिश हर बार करता है. तुमचे प्रयत्न चांगले असायला हवेत. ऑन साइडला चेंडू आलाय, स्लॉट मध्ये पार्क केला, पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. गिरीश नाईकची बेस्ट प्राइस होती 5,000 रुपये, परंतु त्याला 4,500 रुपयामध्ये का आपल्या संघामध्ये स्थान मिळवून दिलंय आणि ते इथे दाखवतोय. चिरंजी नाईक साहेब यांच्याकडून प्रसाद नाईक याने जर का विकेट हॅट्रिक घेतली ना, तर कॅश प्राइस 2,000 रुपये दिले जाणार आहे. गोलंदाज हा चेंडू अधिक वेगाने टाकला जातोय, जो मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. राहुल यांच्यासाठी ही कॅश प्राइज आहे, जे झेल टिपला त्यांनी, तर त्यांच्यासाठी कॅश प्राइज 500 रुपये आहे चरण नाईक साहेब यांच्याकडून. आणि अगदी त्याच वेळेला एक विनंती असणार आहे सर्व संघांना की आपण तयार राहायचं आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचे काही जे लॉट्स आहेत अथवा काही जे नियमावली आहे ते अगदी थोड्याच वेळामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद नाईक सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे गिरीश नाईकने पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर ठोकला, परंतु तदनंतरचे 2 चेंडू आहेत ना ते इथे डॉट स्वरूपामधून आले. धाव फलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 32 रन्स ऑन अ बोट. 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारावी लागणार आहे जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू डावी यशी सोडून जाणारा राहिला आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. अवांतर धाव गिरीश साठी मिळणारा हा एक बोनस राहणार आहे, कारण त्याच्याकडे तितकासा वेळ त्याला मिळाला आहे. मोठा फटका खेळण्यासाठी त्याच्यासाठी सुवर्ण संधी त्याने निर्माण केली आहे आणि निर्माण केलेल्या संधीचं आस्वादही चांगल्या रीतीने त्याने आतापर्यंत घेतला. गोलंदाज पुन्हा एकदा या षटकानंतर आपण टॉस करूया. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केला, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार.
कारण संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 39 या धावसंख्येवरती. तर गिरीश खेळत असताना पाहायला मिळतोय तो 10 चेंडूवरती 29 धावसंख्येवरती नाबाद. गोलंदाज हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय, षटक संपुष्टात आलाय. चौथं पहिला पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला. 11 चेंडू 29 धावांची विस्फोटक खेळ गिरीश नाईकच्या खेळीच्या जोरावरती धावफलकावरती धावा बनल्यात त्या 39. विजयासाठी 40 धावांचं लक्ष इथे उभारण्यात आलंय. या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, जनजिता जायंट्स या धावांचा पाठलाग कशा रीतीने करतो, काय घडतं काय बिघडतं हे जरूर पाहूया. परंतु त्याआधी आपण करूयात नाणेफेकीचा कौल. जे दोन्ही संघ असतील प्रतापगड पॅन्थर्स आणि राजगड इंडियन्स विनंती असेल चला दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. टॉस आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. माधवरावजी पाटील साहेब ज्येष्ठ पत्रकार आमच्या बाजून रजा घेत आहेत, त्यांचं विशिष्ट आभार. मैदानाच्या आतमध्ये वळूया. टॉस केला जातोय आणि उत्तरार्धामध्ये दाखल काय घडतं काय बिघडतं या आपण ऐकूया अण्णा गोंधळी यांचा आवाज. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, जबरदस्त जय भोसले खरंच यांचा आवाज ऐकला. अमित सर आहेत त्यांचा पण आवाज ऐकला आपण. आणि चांगल्या प्रकारे टुर्नामेंट चालू आहे. BPL भामरागनगरी प्रीमियर लीग हा चालू आहे. खरंच चांगले चांगले पारदर्शक लावण्यात येतात. तर मी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सन्मान्य आमचे ज्येष्ठ पत्रकार माधवराव साहेब यांचं पण कौतुक करतो. त्याचप्रमाणे सचिनजी पाटील यांचं पण कौतुक करतो. प्रदीप खोत यांचं पण कौतुक करतो. खरंच चांगले चांगले असे आयोजक आता आमच्या इथं आहेत आणि ते सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा आभार मानतो. सोमनाथजी म्हात्रे यांचं कौतुक, अमरजी म्हात्रे यांचं पण कौतुक करतो. या टुर्नामेंटमध्ये उपस्थित असल्यामध्ये जे संघ खेळायचे नसतील ना त्यांनी जेवून घ्यायचं आहे. जेवायला ठिकाण सांगतो बघा, मैदानावरून समोर दिसतो आमच्या समालोचन कक्षाकडनं ज्या 5 नारले आहेत ना तिथं जेवण आहे मित्रांनो. सुमित म्हात्रे, अंकुश म्हात्रे यांचा फार्म हाऊस तिथं जेवण आहे. पोवायला पण जागा आहे मित्रांनो, ज्याला पोवायचं असेल त्याने पोहू शकता. मिक्की माऊस जायचं नाही तुम्ही, आता मी आलोय. ही इव्हनिंग होईपर्यंत राहायचं आहे तुम्ही. पंचांच्या भूमिकेत अमर शेख म्हात्रे जातात का? यांच्याकडनं पारदर्शक आलेला आहे. चरण नाईक यांच्याकडनं पारदर्शक आलेला आहे. ते म्हणजे सुजित खोतसाठी का? सुजित खोतसाठी आहे. 3 षटकार सलग लावले गेले तर किती? 5000 का 2000? 2000चं पारदर्शक आहे. पंचांच्या भूमिकेत अमर शेठ चाललेत आणि दुसरे पंच जातील आमचे. विनंती असेल जा पंच आपण पण सलामी जोरी मैदानामध्ये उतरले. जीत खोत, स्वराज नाईक आणि सुजित खोत. जीत खोत का उतरला नाही? 40 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि 40 धावा कशा प्रकारे पार पाडतील? 4 षटकामध्ये 10ची सरासरी गाठायची आहे. अस्तित्वाची लढाई आहे, जिंकणंच असणार आहे. दोन्ही संघांना जिंकायचंच आहे दोन्ही संघांना. पण गिरीश नाईकची काय फलंदाजी बघली पूर्वार्धामध्ये, काय ती फलंदाजी बघायला मिळाली. 2 बघायला गेले तर एक अश्विन नाईकचा मुलगा आहे आणि एक बघायला गेलं तर अमन म्हात्रे यांचा मुलगा आहे. सन्माननीय आमचे मुंबई
आगमन होतोय. मी त्यांचं पण कौतुक करतोय. खरंच या या बामणडोंगरी प्रीमियर लीगला भेट देण्याबद्दल आल्याबद्दल तुमचं पण कौतुक करतो. सन्माननीय आमचे खरंच बघितलं गेले तर कृषी मुंबईचे कृषी उत्पादन समितीचे खरंच अध्यक्ष आहेत, त्यांचं मी कौतुक करतो. संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई याचे संचालक आहेत, त्यांची खरंच आम्ही कालपासनं वाट बघत होतो, तर त्यांचं पण कौतुक करतो. या आपण सोमनाथ मात्रे तुमची वाट पाहतात. तर यायचं आहे आपण मंचावर. तुमचं पण कौतुक आणि कौतुक. सन्माननीय राजेंद्र जी पाटील सर यांचं आगमन होते. पहिला चेंडू पडला जातोय. पंच बोलतात माझ्याकडे, मिक्की माऊस पण बोलतोय माझ्याकडे, हा खराब चेंडू. अव्वंतर धावेने वाटचाल होतोय. खरंच कौतुक आणि कौतुकच करावं तितकं कमीच असेल. या सर आपण बसा. संचालक आहेत मुंबईचे बाजार समितीचे, त्यांचं इथं आगमन झालं, त्यांचं पण कौतुक करतो. ही 40 धावांची मॅच आहे. 40 धावा उभारीच्या या संघाला समोरच्या, परंतु हा चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या चेंडूवर एक धाव जातोय. तो खराब चेंडू फेकला कल्पेश यानं. 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे चरण नाईक यांच्याकडनं. या सुजित साठी स्लिप शॉट केला गेला. गलीमध्ये काय क्षेत्ररक्षण होतोय प्रल्हाद ठाकूर यांच्याकडनं. जबरदस्त क्षेत्ररक्षण पकडला जातोय. टाळ्यांचा गडगडाट होतोय त्याच्यासाठी, कारण अशा प्रकारे चेंडू पकडला गेला. तरी एक धाव मिळतोय. एक धावने धाव फलकावर धावा 2 लागल्या जातात. 40 धावांचा उद्दिष्ट आहे. कशी गोलंदाजी होतोय ते बघणं गरजेचं आहे. तर खरंच आमचे सन्माननीय पाहुणे आहेत. हा चौकार त्यांच्या सन्मानासाठी नंतर तुमचे नैना आपण आलो या इकडे. तर हा चेंडू पडतोय. हा षटक संपल्यानंतर सन्माननीय आमचे राजेंद्र जी पाटील सर यांचं खरंच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई यांचं खरंच आपण कौतुक करू. त्यांनी त्यांचं स्वागत पण करू. मी तेजस मात्रे यांना विनंती करतो की हा षटक संपल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. हा चेंडू पडतोय. जोरकच मारायचा होता. काय हिटिंग होती, पण तो चेंडू एष्ट्यावर आदळला असता तरी काय विचित्र बघायला मिळालं असतं, पण तसं काय घडलं नाही. चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी होती कल्पेश ठाकूरकडनं. धावफलकावर धावा आहेत त्यापर्यंत 6. 40 धावांचा टार्गेट आहे. कल्पेशने जर रोखलं गेलं तरी येणारे पुढचं षटक असतील, पण स्ट्राईकवर कोण आहे तो स्वराज. हा चेंडू पडतोय. काय चेंडू जबरदस्त. संजय ठाकूर यांचं पण स्वागत करतो, त्यांचं पण कौतुक करतो. संजय नाईक यांचं पण कौतुक करतो. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार मानतो. 40 काढायचे आहेत. 40 काढायचे आहेत. खरंच ऑनर आहेत विजय ठाकूर. तर सन्मान करायचा मी तेजस मात्रे यांना विनंती करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरंच त्यांचं सन्मान होणारच. सर तुमचं सन्मान करणंच गरजेचं असणार. तेजस संजय नाईकजी, संजय ठाकूरजी, विजय ठाकूर, आमचे खरंच सर्व मान्यवर बघितले, अमर खोत सर यांचं आणि सोमनाथ मात्रे यांचं खरंच सर्वांच्या हाताने यांचं स्वागत करण्यात येतोय. खरंच हे बघा सन्मान चिन्ह. खरंच छत्रपती महाराजांची मूर्ती जेत्तावेले स्वतः सरांनी पण बूट चप्पल काढले आणि घेतात. खरंच धन्यवाद सर तुमचं. धन्यवाद आणि धन्यवादच. खरंच या टुर्नामेंटला बामणनगरी प्रीमियरला भेट देण्याबद्दल आलं त्याबद्दल तुमचं कौतुक आणि कौतुकच.
सोमनाथ म्हात्रे, संजय नाईक, संजय ठाकूर, अमर खोत, विजय ठाकूर, सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. कारण खरंच पाहुणे आले, त्यांच्यासाठी सन्मानासाठी आपण मंचावर आलं, त्याबद्दल तुमचं तर कौतुक आणि पाहुण्यांचं पण कौतुक करतो. बोलतोय या षटकाकडे गिरीश नाईक येतोय या षटकातील. सुजित कोचसाठी पारदर्शक आहे, 3 षटकार लावायचे. चरण नाईक यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारदर्शक आहे. हा पडतोय भरला जोरकस पॉइंटच्या वर क्लिक केलाय. समीर शेख होता, पकडलं जातंय. सुजितच्या बारीचा अंत. सुजित माहित आहे तिला, त्याच्या जवळ गेल्यानंतर अपघात घडेल, पण अपघात घडला गेला. विकेट गेला सुजित कोचचा. मैदानाच्या बाहेर आला सुजित. धावफलकावर धाव असता वेळेत त्या 6. हा चेंडू स्लोवर पुलटात होता, उचलायचा होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. हा एक झेल टिपला जातोय. धन्यवाद. खरंच जबरदस्त आयोजन. तेजस म्हात्रे, BPL बामणनगरी प्रीमियर लीग. तेजस म्हात्रे, अमरजी म्हात्रे असो, संजय ठाकूर असो, संजय नाईक असो, अमर खोत असो, खरंच सोमनाथ म्हात्रे असो, सर्वांचं, विजय ठाकूर असो, सर्वांचं कौतुक करतो. रामदासजी नाईक यांचं पण कौतुक करतो. आणि हा कौतुकाचा मोठा फटका जीत खोत. वाजवा डीजे. जेव्हा गोलंदाजावर जाईल तेव्हा आपण डीजे थांबवा. हा चेंडू पडतोय. मिकी माऊस नाचायचं आपल्याला. पुढचा चेंडू होईलच मोठा असा वाटला होता, परंतु तसं काही घडलं नाही. क्षेत्ररक्षण येतो चेंडू खाली. पकडीपर्यंत एक धावने धावफलकावर धावा 13. 40 धावांचं समीकरण आहे. 40 धावा काढायच्यात. आणि गोलंदाज गिरीश आहे, ज्याने जी बहिदार फलंदाजी केली, तोच तो गोलांच्या उमट्यावर आहे. काय कल्पेश ठाकूरचं दिमाग आहे, कुठले प्लेयर घेतलं आणि कशा प्रकारे खेळवले जातात हे बघणं गरजेचं असतो. हा चेंडू भिडकवला जातोय. जोरकस फटका. पंचांचा इशारा येईल षटकाराचा. डीजे तुम्ही पण वाजवा आणि मिकी माऊस आपण पण नाचा. या आपल्याला नाचायचं आहे. भरपूर फलंदाजी चांगली होत आहे आपल्या मैदानावर. या साधारण धावफलक गेलाय तो 19 मध्ये. समीकरण 21 धावांचं. हा चेंडू का पुष्कराचा होता, ब्लॉकआउट होता. टॉच विन झालाय. 12 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण आलं. 19 धावा झालीत फलकावर. नाणेफेक होईल. संजय नाईक, संजय ठाकूर, आपल्याला पण विनंती असेल, आमचे सर्व खरंच जे संघ घेतात. रामदासजी नाईक कुठे आहेत, यायचं आपण पण मंचावर. तुमचं पण स्वागत करू. सर्वांचं स्वागत आहे इकडे. सचिन पाटील आहेत, संजय ठाकूर आहेत, संजय नाईक आहेत, आमचे सोमनाथजी म्हात्रे आहेत, त्यांचं पण कौतुक. अमरजी खोत आहेत. खरंच त्यांचं सर्वांचं कौतुक करणार ते म्हणजेच आमचे खरंच
जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरंच मुंबईचे त्यांचं तर कौतुक आणि कौतुक या आमच्या टुर्नामेंटला भेट देण्याबद्दल आल्याबद्दल. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली गेली कोण? हा चेंडू जीत खोत काय भिडकवला, भडकला गेलाय चेंडूवर हा. Bala, bala. प्रेक्षणीय लढत पण होते आणि तितकंच भारी यांचं डान्स. खरंच ही एक मॅच होऊ दे डान्सिंग तुमची, नंतर तुम्ही पण जेवण करून घ्या. तर धापा धापा लागल्या जातात त्या 25, उर्वरित राहिलेल्या त्या 11 आणि 15. 11 चेंडू 15 धावा. कल्पेशचं काय धोरण आहे, कसलं रचणार आहे क्षेत्ररक्षण, विचार करणं भाग पाडलंय कल्पेशला. विजय ठाकूर इकडे त्यांचा खरंच या संघाचा स्पॉन्सर आहे आणि त्या स्पॉन्सर डोक्यावर ठेवते की काय गोलंदाजी चालली आपल्या गोलंदाजाकडनं. हा चेंडू पॉइंटवर किक केलाय, काय पट्टा बघायला मिळतो या फलंदाजाकडनं. क्षेत्ररक्षण गिरीश नाईक होतं, पकडला जातोय तोपर्यंत जीतला 1 धाव, संघाला धावा 1 मिळतात. संघाची धावसंख्या 26. काय समीकरण आणून ठेवलंय, समीकरण आणलंय ते 10 चेंडू मध्ये 14 धाव्यांचं. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फलंदाज थोडंसं उशीर करतात. तर हा चेंडू पडतोय. चंदन मात्रे बॅटची कडा कल्पेश ठाकूरने पकडला गेलाय. पंचांचा इशारा, हा विकेट गेला. डीजे वाजवा तुम्ही यांची नाट बघू. धन्यवाद. काय डान्स आहे, कसं दाखवतात बघा. चांगला प्रयत्न आहे तुमचं पण आणि तुमचं पण मिकी माऊस, तुमचं पण खरंच कौतुक आणि कौतुक. तर होळे मैदानाकडे उर्वरित चेंडू असणार आहेत ते 8 आणि 14. नौका फलंदाज मैदानामध्ये उतरला गेला आहे तो. हा चेंडू पडतोय, जोरदार फटका झेला. आयुष मात्र पकडला जातोय. हा विकेट मोठा गेला. डीजे विकेट हॅट्रिक होतोय. नाही आणि 3 विकेट घेतलं सलग. हॅट्रिक विकेट हॅट्रिक घेतली.
जेव्हाला मी सर्वांना बोललोय जेव्हाला जायचं आहे त्यांना सांगितलंय ठिकाण पण फार्म हाऊस 5 नारळी त्यामध्ये जा, कारण इथं कुठेतरी 5 नारळी दिसतील तेव्हा जातील, तिथं खाली जाऊन जेवायचं आहे, स्वतः ताण घेऊन जेवायचं आहे. तर नौका गोलंदाज मैदानामध्ये असणार आहे समाधान नाईक. चरण याच्याकडनं समाधानसाठी दीपक नाईक नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईकला समाधान नाईक आहे. हाय काय चेंडू फेकला, विकेट हॅट्रिक घेतली या गोलंदाजाने, कौतुक आणि कौतुक. उर्वरित 6 चेंडू आणि समीकरण उरलाय तो 14 धावांचं. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं, बघण्यासारखी गोलंदाजी केली. खरंच विकेट हॅट्रिक घेतली आणि विकेट हॅट्रिकसाठी पण पारितोषिक आहे 500 रुपयाचं. सन्माननीय अमरशेठ म्हात्रे जीवदानी कलाक्रीडा मंडळ यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी पण 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिकसाठी सरांची गाडी आहे. खरंच सर्व आमचे जे टीमचे ऑनर आहेत त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो, कौतुक करतो त्यांचं. खरंच सर्व यायचे आमचे राजेशजी म्हात्रे असो, राजेशजी म्हात्रे 2 आहेत, त्यांना पण विनंती असेल या पण मंचावर ऑनर आहेत संघांचे आणि सर्व संघांचे ऑनर इथं मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. सन्माननीय आमचे गावचे खरंच दीप अरुण शेठ नाईक यांचं स्वागत आमच्या मंचावर. BPL ब्राह्मण नगरी प्रीमियर लीग त्यातलेच एक आमचे गावचे आहेत आणि खरंच त्यातलेच एक आमच्या आयोजकामधले आयोजक आहेत, त्यांचं कौतुक आणि कौतुक करतो. या षटकानंतर त्यांचं पण आपण सन्मान करू, परंतु हा चेंडू पडतोय, हा चेंडू स्लोवर पुलटॉप बाणीचा होता, जोरकस पटका गेल्याचा होता, जेल सुटला जातोय तिकडे, चेंडू जातोय पंचांचा इशारा 4 धावेचा. काय झालं, जा तिथं खाली डबा बघ. ए निखिल खाली डबा बघ. आहे बघ खाली डब्बा. कुठल्या पण खेळाडूला दुखापत होऊ नये, खरंच आपण चांगल्या प्रकारे खेळता आणि चांगल्या प्रकारे खेळ दाखवता, परंतु पाणीची गरज असली ना ताबडतोब पाणी मागा, आम्ही देऊ, कारण ऊनच तितका मोठं आहे. वनेश गोंदली यांचं पण कौतुक करतो, ते पण आलेत मंचावर. हा तेजस म्हात्रे
वेळ होता आपल्या जवळ तर सन्माननीय आपले अरुण शेठ नाईक यांचं आपण सन्मान केलं तर चांगलं होईल. 3 चेंडू होऊ दे. विजयजी ठाकूर 3 चेंडू आहेत जिंकण्यासाठी धाव उभ्यात त्या म्हणजेच समोरच्या संघाला जंजिरा संघाला. समोर तुमचा संघ आहे विजय ठाकूरचा. विजय ठाकूरचा रायगड वॉरियर्स असा संघ आहे. परंतु काय घडणार? 3 चेंडू आहेत मिक्की माऊस तांबा. 3 चेंडू मध्ये काय घडेल? 10 धावांची गरज आहे. गोलंदाजच्या उमाट्यावर आयुष मात्रे आहे. चेंडूची बेकी होतोय. काय घडवणार हा फलंदाज? आज जबरदस्त टोला आहे. क्षेत्ररक्षक आयुष नाईकच्या जवळून चेंडू जातोय 4 धावांसाठी. वाजवा आता. मास्टर तुमचं पण कौतुक. 2 चेंडू आणि 6 धावा. काय घडणार? काय बिघडणार? काय गोलंदाज करणार? आणि हा फलंदाज काय करतोय बघायला भेटतोय. आदित्य खोत जबरदस्त फलंदाजी बघायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावा. अस्तित्वाची लढाई म्हटलं तरी चालेल कारण यातून जिंकल तोच पुढे जाईल असं तर वाटलं जातोय. दोन्ही संघ एक मॅच जिंकल्यात. 3री मॅच खेळतात. हा चेंडू पडला. उचलला गेला. पाठवला जातो. क्षेत्ररक्षण मयुरेश. का असं केलं समीरनं मयुरेशनं? शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज. काय घडणार? काय बिघडणार? येणारा 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. समीकरण 1 चेंडू 4 धावांचं झेल होती. समीर शेख आला पण मयुरेश मात्र होता. मयुरेश होता झेल खाली पण तो आला तिथे झेल सुटला. 1-4. हा जर मॅच बरोबरी झाली टाय म्हणतात ती बरोबरी झाली तर 1 षटक खेळवण्यात येईल आपल्याला म्हणजे तो सुपर ओव्हरचा. 3 काढल्या तर सुपर ओव्हरचा. चौकार मारला जिंकतील. निर्धाव गेला तर खरंच रायगड वॉरियर्स जिंकल. खरंच संजय ठाकूर यांचं पण कौतुक करावं तितकंच कमी आहे. 1 चेंडू 4 धावा. हा चेंडू पडला. क्लीन विकेट. येतोय सन्माननीय आमचे त्यांचे सन्मान झाले. तुमचं अनुशेठ नाईक यांचा सन्मान करतोय. तेजसजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते खरंच एक छत्रपती महाराजांची स्मृती खरंच त्यांची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. साथीला जोडतील आमची मुंबई. खरंच त्यांचं पण कौतुक. हे लाईनअप करायचं आहे कल्पेश. खरंच या टुर्नामेंटला भेट देण्याबद्दल आल्याबद्दल सर्व मान्यवरांचं एक कौतुकात्मक धन्यवाद. खरंच मिक्की माऊस यायचं आपण सन्मान्य आमचे राजेंद्रजी सर पाटील हे बोलवतात. दोघांना पण यायचंय आपण. खरंच तुमचं इथं सन्मान करण्यात येईल असं वाटतोय. थोडस त्यांच्या मिक्की माऊस यायचं दोघांना पण. दोघा यायचा आवाज तुमच्यापर्यंत येतो का? या आमचे सर चाललेत यायच्या. तुम्ही ते जायच्या अगोदर या. तुम्ही धावत पळत या. माऊस यायचा आहे. मिक्की यायचा आहे. यायचा आहे. तुमच्यापर्यंत आवाज येतो ना. या पळत या. तर या मॅनॉफ द मॅचचा मानकरी ठरला गेला आहे. जबरदस्त जी फलंदाज